समोरचा जोरदार दंडक सरकार पाहायला मिळते. आता मात्र सुखरूपा फायटर्स करून पियुष यांना मात्र संधी असेल आणि ते ओव्हरमध्ये फक्त 6 चेंडू टाकले. नो आहे एकच फक्त मोजून 6 चेंडू टाकले तर स्वतः बंधू साई देवळे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल पियुष देवळे यांना. पियुष देवळे नाव असलेले गोलंदाज आणि चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला मागच्या सामन्यामध्ये. आणि हा मात्र पाचशे हरला. पियुषने आपल्या गोलंदाजीवरती आपल्या संघाला नक्कीच फायनल पर्यंत पोहोचवलेले आहे. पियुष यांच्यावर दबाव असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला, थोडंसं दबाव. आणि हा मात्र अतिशय सुंदर अजय एवढा कळलेला नाहीये. पियुष यांना पुन्हा एकदा संधी, एका ओव्हरमध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्यात. पुन्हा बंधू साहिल देवळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल पियुष देवळे यांच्यासाठी. बघूया ते आहे तरी बाबतीत जिंकतात काय. पियुष यांना पुन्हा संधी, पियुष यांचा पुढचा चेंडू सामना करतील अजय. पियुष यांचा पुढचा चेंडू चेंडू पियुष यांची पहिला चेंडू थोड्या वेळानंतर पुन्हा वापसी म्हणता येईल. हे मात्र आपल्या संघाचा विजय घोषित करू शकतात पियुष यांची गोलंदाजी. अंडरआर्म क्रिकेट मध्ये डॉट बॉलला महत्व आहे. पियुष यांनी मागचा 2 डॉट बॉल केलेले आहेत. पाहूया तिसरा बॉल आणि 3 डॉट बॉल नंतर अतिशय सुंदर गोलंदाजी पियुष यांच्याकडनं. धावसंख्या रोखण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. ही गोलंदाजी पाहताना म्हणता येईल पियुष जर पहिला स्कोर मारा केला असता तर ते नक्कीच 500 रुपयाचे बक्षीसचे विजेतेचे मानकरी असते. जिंकताय त्यांना पुन्हा एकदा संधी आहे. तर त्यांनी अजून 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतले. 500 रुपये ट्रॉफी घेऊन या. बाबू ए वैभव दा जा ट्रॉफी घेऊन. विनंती आहे सर, आपण सर्व खेळाडू आहात. एक खेळाडू नात्याने आपले कर्तव्य आहे. नक्की धुळला उडवू नका. धुळला उडवल्यामुळे मैदानामध्ये एक अंधुकचं वातावरण निर्माण होत आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जल्लोष करायचं बंदोबस्त शांततेने. रावेल टीमकडे आपल्याला नक्कीच दाबा पाहायला मिळतो नाही. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 9 या धावसंख्येवर समर्थकांना विनंती असेल त्यांना नातेसंघांनी ऑफ कटर पी जाए मानकरी झाले असते. स्वतः त्यांचे बंधू साहिल देवळे यांनी 2 विकेट घेतल्याबद्दल 500 रुपये रोख रक्कम जमा केले.